नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण महाराष्ट्र भूगोलाचे जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आलेत त्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. तर हे प्रश्न एकदम मूलभूत प्रश्न आहेत बघा. असे प्रश्न अनेक रिपीट झालेत आणि हे म्हणजे या प्रश्नांची जर तुम्हाला अभ्यास असेल तर असे अनेक प्रश्न तुम्हाला सुटतील. तर चला ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपण बघूया. मग MCQ हा सोडवताना एकदम प्रश्न हा व्यवस्थित वाचणं हे सर्वात पहिलं आपलं काम आहे. तर व्यवस्थित वाचायचं बघा. महाराष्ट्र राज्याचा विस्तार डॅश डॅश पूर्व रेखावृत्त ते डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. सुरुवातीला आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की इथं रेखावृत्ताचा विस्तार विचारलेला आहे. तर हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे बघा. की काय होतं, 76 46 आहे का? नाही आहे. तर 72 36 आणि 80 54 बघा. महाराष्ट्र राज्याचा विस्तार 72 36 पूर्व रेखावृत्त ते 80 54 पूर्व रेखावृत्त इतका आहे. हे आपल्याला टिप ऑफ टंग पाहिजे, बघितल्या आपल्याला आलं पाहिजे. तर आपण समजा रेंज पाठ केली तर बघा सर्व आयोगाचे ऑप्शनसुद्धा इतके जवळचे आहेत की आपण तिथं गेसिंग नाही करू शकत. त्यामुळे आपल्याला हे ॲक्च्युअली पाठ पाहिजे. ठीक आहे. तर असे या रेखावृत्तावरती अनेक प्रश्न आलेले आहेत. परत लक्षात घ्या, 72 36 पूर्व ते 80 54 पूर्व हे रेखावृत्त महाराष्ट्र राज्याचं आहे. चला दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा आता हा प्रश्न अनेक जणांचा चुकला आहे बघा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली. बघायला गेलं तर इतका सोपा प्रश्न आहे, परंतु ऑप्शन त्यांनी असे फ्रेम केलेत की एखादा विद्यार्थी एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. बघा 26 जानेवारी 1960 नाही आहे. 1 मे 1960 हे याचं उत्तर आहे, परंतु ऑप्शनमध्ये दिसते का असं 1 मे 1950 आहे. अनेक जण एक्झाम हॉलच्या प्रेशरमध्ये किंवा गडबडीमध्ये हे उत्तर करतील, पण ते चुकीचं आहे. बघा परत 15 ऑगस्ट 1947 अनेक जण हे पण करू शकतात, पण ते भारताची निर्मिती आहे, म्हणजे याचं उत्तर यापैकी नाही हे येतं. म्हणजे बघा MCQ फ्रेम करताना असे MCQ फ्रेम केले जातात जे की तुमचं एक्झाम हॉलमधले तुमची बौद्धिक क्षमता तपासण्याची तिथं टेस्ट असते. चला पुढचा आपण प्रश्न बघूया. 1 जुलै 1998 रोजी डॅश डॅश या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. बरोबर आहे. आपण बघितलेलं की जिल्हे आणि त्यांचं विभाजन होऊन दुसरे नवीन जे जिल्हे झालेत त्यांचे आपण पूर्ण सिरियल बघितली होती लेक्चरमध्ये. तर बघा मग काय याचं उत्तर 1 जुलै 1998. मी सांगितलेलं की 1 जुलै 1998 मध्ये 2 जिल्ह्यांचं विभाजन झालं होतं. त्यापैकी धुळे हा एक जिल्हा होता आणि दुसरा अकोला हा एक जिल्हा होता. धुळ्याचं विभाजन होऊन नंदुरबार हा जिल्हा झालेला होता आणि अकोल्याचं विभाजन होऊन वाशिम हा जिल्हा झालेला होता. मग बघा आपल्याला ते सुद्धा आपल्याला टिप ऑफ टंग असणं गरजेचं आहे. इथं सुद्धा आपण काही गेसिंग वगैरे करू शकत नाही. परभणी जिल्ह्याचं विभाजन हे 1999 मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. तर चला पुढे बघूया. बघा महाराष्ट्र राज्यास डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. बरोबर आहे. सागरी किनारा याबद्दल इथं चर्चा केलेली आहे. तर बघा 720 730 740 750. मला इथून तुम्हाला काय सांगायचे की ऑप्शन्स इतके जवळचे दिले जातात जे की आपल्याला त्यामुळं तो विषय आपल्याला तो टॉपिक आपल्याला माहीत असणं 100% गरजेचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा 720. ठीक आहे. 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा महाराष्ट्र राज्यास लाभलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा आता अगोदरचा जो प्रश्न होता तो सागरी किनाऱ्याबद्दल बोललेला होता. हा प्रश्न बघा काय बोलतोय, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे डॅश इतकी आहे. बघा मी सांगितलेलं पश्चिम आणि पूर्व लांबी आणि उत्तर आणि दक्षिण लांबी ही आपल्याला माहिती पाहिजे. मी सांगितलं होतं पश्चिम आणि पूर्व 860 किलोमीटर आणि ही 730 किलोमीटर उत्तर दक्षिणची. आता मग सुमारे बघितलं तर 600 येईल का? नाही. 700 नाही. 720 हे काय होता, सागरी किनारा लाभलेला होता. अनेक जण गडबडीत हे उत्तर लिहून येतील, चूक आहे. सुमारे 800 किलोमीटर हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान झालेला आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की रेखावृत्तावर आयोग भर देतो. अक्षवृत्त रेखावृत्तापैकी रेखावृत्त आपल्याला माहिती असणं 100% गरजेचं आहे. आणि परत क्षेत्रफळ
माहिती असणं गरजेचं आहे. मी सांगितलेलं 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर. बघा कुठं आहे ऑप्शन, हा तर नाही आहे, नाही आहे. 3,07,713, 3,07,613. बघा 3,07,713 यावरून पण येतं. आणि परत पुढचं काय, रेखावृत्त विचारले बघा मग 72-36 यस पूर्व, 80-54 पूर्व यस. तर ऑप्शन 3 हे याचं उत्तर आहे बघा. आणि बघा परत आलं, महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती, आताच आपण बघितलेला. असे अनेक प्रश्न रिपीट झालेले जे की मी तर लावलेले नाहीत, असे खूप प्रश्न MPSCनी विचारलेले आहेत. बघा याचं उत्तर येईल का, 200 लाख स्क्वेअर किलोमीटर नाही, लाख हेक्टर नाही, नाही. हे बघा ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर असे प्रश्न हे पहिल्या टॉपिकवरती आहेत. हे प्रश्न आपण एकदम व्यवस्थित सोडवणं सुद्धा गरजेचं आहे. मुळात म्हणजे आपल्याकडं वेळेचा अभाव असल्यामुळं हे आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहेत काही गोष्टी. तर बघा अशा प्रकारे आपण काही प्रश्नांची चर्चा इथं केलेली आहे. तर ओके, तर उमेद IAS मध्ये आपण MPSC, UPSC, परत गट ब गट क यासाठी आपण अनेक बॅचेस आपल्याकडे आहेत. तर बघा पहिली म्हणलं तर जनरल सायन्सची ब्रह्मानंद शिंदे सर यांचं आपल्याकडे एक बॅच आहे. परत इकॉनॉमिक्सची आत्ता जी राज्यसेवा आहे 2025ची त्यासाठी आपण रिव्हिजन बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे. परत अनिल पालवे सरांची PYQची बॅच आहे, मेंटरशिपची बॅच आहे. परत प्रफुल्ल सर यांची चालू घडामोडीची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. इतिहासाची चिंतन सूर्यवंशी सरांची इतिहासांची बॅच आहे. परत जे विद्यार्थी UPSCचे आहेत त्यांना MPSCकडे वळायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण इतिहासाची आणि महाराष्ट्राच्या स्पेसिफिक असणारे जे MPSCचे घटक आहेत त्याबद्दल सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आहे. तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. बघा स्वप्नगंधा अपार्टमेंट, पहिला मजला, गोपाल गायन समाज रोड, सदाशिवपेठ. परत आपलं ऑनलाईन ॲपसुद्धा आहे, उमेद IAS अकॅडमीचं ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि तुम्हाला हे सगळे कोर्सेस त्या ॲपमध्ये गेल्यानंतर MPSCचा जो कोर्सेसचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन हे सगळे कोर्सेस तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. परत बघा या आपल्या बेसिक रेग्युलरच्या बॅच आहेत, UPSC, MPSC, आपल्याकडे CDS, NDAच्या ऑप्शनलच्या बॅचेससुद्धा आहेत. हा नंबर आहे, तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि थँक्यू सो मच.